नमस्ते फ्रेंड्स, आजच्या टॉपिकमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 1 स्टडी करणार आहोत. प्रॉब्लेम सेट 1च्या अगोदर सिमिलॅरिटी या चॅप्टरमध्ये आपण ज्या काही प्रॉपर्टीज थेरम स्टडी केलेले आहेत ते तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यासलेले असतील, तर त्या सर्व प्रॉपर्टींचा आपण या प्रॅक्टिस सेटमध्ये यूज करणार आहे. तर आपण फर्स्ट प्रॉब्लेम बघूया. फर्स्ट प्रॉब्लेममध्ये MCQ प्रकारचे क्वेश्चन्स आहेत. काय दिलेलं आहे क्वेश्चन बघा. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR इन अ 1:1 correspondence AB upon QR, BC upon PR, CA upon PQ. साइड्स कशा आहेत बघा. AB upon QR, BC upon PR, CA upon PQ. म्हणजे करस्पॉन्डन्स कसं आहे बघा. ABC टू QRP किंवा PRQ 1:1 करस्पॉन्ड टू CBA. कशाही प्रकारे आपण लिहू शकतो. किंवा PQR CAB अशा प्रकारे करस्पॉन्डन्स आहे. तर बघा, PQR सिमिलर टू ABC बरोबर आहे का. कारण PQ आणि AB याप्रमाणे असा रेशिओ आला पाहिजे, पण आपल्याला PQचा रेशिओ CA बरोबर दिलेला आहे, म्हणजे हे बरोबर होणार नाही. मग PQR सिमिलर टू CAB चेक करूया आपण. PQ आणि CA यांचा रेशिओ आहे. PQ आणि CA यांचा रेशिओ आहे QR AB यांचा रेशिओ आहे. आणि लास्ट रेशिओ PR BC यांचा रेशिओ आहे. म्हणजे आपलं करेक्ट आन्सर आहे B. मग आपण असं लिहूया, B इज द करेक्ट आन्सर. आणि आपण ते आन्सरही लिहूया, PQR सिमिलर टू ट्रायंगल CAB. सेकंड क्वेश्चन आपण बघूया. काय दिलेले बघा. इन ट्रायंगल DEF अँड ट्रायंगल PQR D is congruent to Q, D is congruent to Q, R is congruent to E, R is congruent to E. म्हणजे या दोन ट्रायंगलचे 2 अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत. म्हणजेच आपल्याला हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपल्याला दाखवता येईल. जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साइड्स इन प्रोपोर्शनमध्ये असतात. मग आपल्याला काय क्वेश्चनमध्ये विचारले बघा. देन विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. कोणतं स्टेटमेंट फॉल्स आहे ते आपल्याला ठरवायचं आहे. मग आपण चेक करूया. दोन ट्रायंगल DEF आणि त्यांचा करस्पॉन्डन्स कसा असेल बघा. ट्रायंगल DEF इज सिमिलर DEF कशा प्रकारे आपण गेलेलो आहे ते बघा. तसंच QRP सिमिलर टू ट्रायंगल QRP. मग DEचा रेशिओ QRशी आहे. EFचा PRशी दिलेला आहे बघा. EFचा PRशी बरोबर आहे. त्यानंतर DFचा PQशी दिलेला आहे. DFचा PQशी आहे. म्हणजे हे करेक्ट स्टेटमेंट आहे. आपल्याला फॉल्स स्टेटमेंट ठरवायचं आहे. DEचा PQशी आहे. DEचा रेशिओ QRशी आहे, पण इथे DEचा रेशिओ PQशी दिलेला आहे. म्हणजे आपलं हे जे सेकंड स्टेटमेंट आहे हे फॉल्स आहे. मग आपलं आन्सर असेल B. DE अपॉन PQ इज इक्वल टू EF upon RP is
द फॉल्स स्टेटमेंट. आपण आता थर्ड एक्झाम्पल बघूया. काय दिलेले थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा. इन ट्रायंगल ABC and triangle DEF, B is congruent to E, B is congruent to E, F is congruent to C, F is congruent to C, and AB is equal to 3DE. ABC आणि DEF या ट्रायंगल्स मधल्या साइड मधलं रिलेशन दिलेलं आहे. म्हणजेच दोन ट्रायंगल कॉन्ग्रुएंट होणार नाही. त्यांचे दोन दोन अँगल्स आहेत, ते कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजे दोन ट्रायंगल सिमिलर होतील. मग आपल्याला क्वेश्चन काय विचारलंय बघा. देन विच ऑफ द स्टेटमेंट्स रिगार्डिंग द टू ट्रायंगल्स इज ट्रू. खाली जे 4 स्टेटमेंट दिलेले आहेत त्यातलं करेक्ट स्टेटमेंट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. द ट्रायंगल्स आर नॉट कॉन्ग्रुएंट, हे करेक्ट आहे. ट्रायंगल्स कॉन्ग्रुएंट नाही आहे कारण साईडमधलं रिलेशन दिलेलं आहे आपल्याला. अँड नॉट सिमिलर, म्हणजे हे करेक्ट स्टेटमेंट नाही आहे कारण ट्रायंगल आपल्याला सिमिलर दिलेले आहेत. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट. ट्रायंगल्स सिमिलर आहेत पण कॉन्ग्रुएंट नाही आहेत कारण त्यांच्या साईड्स सेम नाही आहेत. AB ही साईड डी या साईडच्या 3 टाइम्स आहे, म्हणजे आपलं हे जे सेकंड स्टेटमेंट आहे ते ट्रू होईल. मग आपण असं लिहूया बी, आपला ऑप्शन असेल बी. द ट्रायंगल्स आर सिमिलर बट नॉट कॉन्ग्रुएंट, हे आपलं आन्सर असणार आहे. फोर्थ आपण एक्झाम्पल बघूया. काय दिलेलं आहे बघा फोर्थमध्ये. Triangle ABC and triangle DEF are equilateral triangle. Equilateral triangles are always similar. म्हणजेच हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. त्यांच्या एरियाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन दिलेली आहे. मग आपल्याला हे एक्झाम्पल जर सॉल्व करायचं असेल, दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील तर आपल्याला कोणती प्रॉपर्टी यूज करावी लागेल. एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. तर मग आपण दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहे. ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल DEF गिवन. आपल्याला सोडून दाखवायचं नाही आहे, फक्त फायनल आन्सर लिहायचं आहे. पण आपल्याला हे सोडवावं लागेल तरच आपल्याला फायनल आन्सर मिळेल यामधलं. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन area of triangle DEF is equal to ratio of their corresponding sides. corresponding sides one side दिलेली आहे, आपल्याला दुसरी साइड आपल्याला शोधायची आहे. मग corresponding sides आपल्याला घेता येईल AB square upon DE square. Ratio of areas of similar triangles is equal to ratio of square of their corresponding sides. Areas of similar triangles ही प्रॉपर्टी आपण इथे यूज केली. आपल्याला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ दिलेला आहे 1/2. AB साइड दिलेली आहे आपल्याला 4 स्क्वेअर अपॉन DE स्क्वेअर. हा स्क्वेअर निघून जाण्यासाठी आपण स्क्वेअर रूट घेऊया. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड, we get 1/√2 is equal to 4/DE. क्रॉस मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला. देअरफॉर DE इज इक्वल टू, हा क्रॉस प्रोडक्ट पहिला घेऊया आपण, 4 × √2. अशा प्रकारे आपला आन्सर असेल ऑप्शन डी 4√2.
तर अशा प्रकारे तुम्हाला क्वेश्चन पेपर जेव्हा सॉल्व करायचा असेल तेव्हा आन्सर शीटमध्ये रफ वर्कमध्ये तुम्हाला हे करून बघावं लागेल आणि मग प्रॉपर ऑप्शन तुम्हाला फाइंड आउट करावं लागेल. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 5. काय दिलेलं आहे बघा. इन फिगर सेगमेंट XY इज पॅरलल टू सेगमेंट BC. XY is parallel to BC. Then which of the following statements is true? आता XY is parallel to BC म्हणजे कोणती प्रॉपर्टी आपल्याला यूज करावी लागेल? BPT ने आपल्याला हे सॉल्व करता येईल. पण आपण ऑप्शनचा जर विचार केला तर ऑप्शनमध्ये ABAC अशा साईड दिसत आहेत. म्हणजे आपल्याला वेगळा पण विचार करता येईल. इथे BPT ने एक्झाम्पल सॉल्व करता येईलच, पण इथे आपल्याला दोन ट्रायंगल्स दिसत आहेत, AXY अँड ट्रायंगल ABC. मग जर XY पॅरलल टू BC आहे, जर आपण ही ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. AC ट्रान्सव्हर्सल घेतली तर हे करस्पॉन्डिंग अँगल्स आपल्याला कॉन्ग्रुएंट दाखवता येईल. लहान ट्रायंगलचे दोन अँगल्स मोठ्या ट्रायंगलच्या दोन अँगल्सही कॉन्ग्रुएंट होतील. मग हे दोन ट्रायंगल्स सिमिलर आपल्याला दाखवता येतील. मग जर आपण सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी यूज केली तर आपल्याला पटकन आन्सर मिळेल. BPTने एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करता येईल. मग आपण सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी यूज करूया. ट्रायंगल AXY is similar to triangle ABC. Therefore, if two triangles are similar, then their corresponding sides are proportional. Therefore, AX upon AB is equal to XY. XY कुठे रेशिओमध्ये दिलेला नाही आहे, तो रेशिओ आपण सोडून देऊया. आपण थर्ड रेशिओ घेऊया, AY अपॉन AC. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल. पण आता इथे आपल्याला आणखीन एक प्रॉपर्टी यूज करावी लागेल जी तुम्ही अल्जेब्रामध्ये शिकलेला होता. अल्टरनेंडो जर आपण केलं तर आपल्याला असे रेशिओ मिळतील, AX अपॉन AY इज इक्वल टू AB अपॉन AC. अल्टरनेंडो ही प्रॉपर्टी यूज आपण केली आणि आपल्याला हा रेशिओ मिळाला. तर हा रेशिओ कुठे मॅच होतोय ते बघा, AX अपॉन AY AB अपॉन AC. म्हणजे आपला हा पहिला ऑप्शन करेक्ट आहे. मग आपण लिहूया AB अपॉन AC इज इक्वल टू AX upon AY is the correct statement or is true statement. तर अशा प्रकारे हा पाचवा सब क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन मधला आपण सॉल्व केलेला आहे. तर या पहिल्या क्वेश्चन मध्ये एकूण 5 सब क्वेश्चन होते. आता आपण सेकंड क्वेश्चन बघूया. काय दिलेले आहे बघा सेकंड क्वेश्चन मध्ये. इन ट्रायंगल ABC D is between B and C. BD is 7. BD is 7. BC is 20. BC आपल्याला 20 दिलेला आहे. मग आपल्याला बिटवीन नेची प्रॉपर्टी यूज करून DC काढता येईल. मग टोटल BC 20 आहे. हा 7 त्यातून सबट्रॅक्ट केला तर आपल्याला 20 मायनस 7 13 मिळेल. CD आपल्याला 13 मिळेल. देन फाइंड द फॉलोइंग रेशिओज. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ आपल्याला पहिल्या सब क्वेश्चन मध्ये फाइंड आउट करायचा आहे. मग या दोन ट्रायंगलचा विचार केला तर आपल्याला काय म्हणता येईल, बेसेस ऑफ द ट्रायंगल lie on the same line
and have common vertex A. Therefore, the height of these two triangles is equal. मग आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्सची कोणती प्रॉपर्टी इथे यूज करावी लागेल? ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. ओके, मग फर्स्ट आपल्याला त्याप्रमाणे सॉल्व करता येईल. त्यानंतर ए बी डी आणि ए बी सी हा छोटा ट्रायंगल आणि ए बी सी हा ट्रायंगल यांचेही बेसेस बी डी आणि बी सी सेम लाईनमध्ये आहेत आणि त्यांना कॉमन वर्टेक्स ए आहे, म्हणजे यांची हाईट सेम होईल. त्यानंतर ए डी सी आणि ए बी सीच्या बाबतीतही आपल्याला सेम विचार करता येईल. मग आपण काय म्हणूया, बेसिस ऑफ these three triangles lie on the same line and have common vertex A. Therefore, the height of these three triangles is equal, or the height of these triangles is same. मग कसं लिहूया आपण? बेसिस of triangle ABD, triangle ADC and triangle ABC lie on the same line and have a common vertex A. Therefore, the height of these triangles is equal, and therefore number 1, area of triangle ABD upon area of triangle ADC is equal to BD upon CD. Triangles of equal heights. ओके, या स्टेपच्या अगोदर तुम्हाला बिटवीननेस प्रॉपर्टी यूज करावी लागेल. तर आपण ते इथे लिहूया. या स्टेपच्या अगोदर आपल्याला सी डी फाइंड आउट करायचं आहे, म्हणजे आपल्याला बिटवीननेस प्रॉपर्टी यूज करावी लागेल बी डॅश टी डॅश सी, अँड देअरफॉर बी डी प्लस सी डी इज इक्वल टू बी सी, अँड देअरफॉर बी डी इज 7 प्लस सी डी इज इक्वल टू बी सी इज 20. आपल्याला सी डी फाइंड आउट करायचं आहे, याला तिकडे शिफ्ट करा. देअरफॉर सी डी इज इक्वल टू 20 minus 7, and therefore CD is equal to 13 units. तर अशा प्रकारे या स्टेपच्या अगोदर, या स्टेपच्या नंतर ही स्टेप लिहायचे. मग आपल्याला इथे 1 म्हणा वाटलंच तर बी डी लिहिता येईल आपल्याला. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन area of triangle ADC is equal to BD is 7, CD is 13. रेशिओ ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. नंबर 2 मध्ये कोणते ट्रायंगल दिलेले आहेत बघा. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. छोटा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल दिलेला आहे. ए बी डीचा बेस आहे बी डी आणि ए बी सीचा इथे ए बी सी आहे. ए बी सीचा बेस आहे बी सी. ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाइट्स. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ए बी डी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी is equal to BD is 7 and BC is 20. रेशिओ ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. देन द थर्ड एरिया ऑफ ट्रायंगल
ADC upon area of triangle ABC is equal to ADC चा बेस आहे CD आणि ABC चा बेस आहे BC. रिझन तेच लिहिता येईल तुम्हाला, तेच कंटिन्यू करायचं आहे. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ADC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ADC चा बेस आहे CD 13 अँड ABC चा बेस BC आहे 20. तर अशा प्रकारे तुम्हाला या व्हॅल्यूज लिहून हे रेशिओ फाइंड आउट करता येतील. तर तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल तर एकदा रीड करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 3. थर्ड प्रॉब्लेम वर्ड प्रॉब्लेम दिलेला आहे. यासारखा प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. काय म्हटलेले बघा, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट 2:3 if the base of the smaller triangle is 6 centimeter. एरियाचा रेशिओ दिलेला आहे, स्मॉलर ट्रायंगलचा बेस दिलेला आहे. व्हॉट इज द करस्पॉन्डिंग बेस ऑफ द बिगर ट्रायंगल. बिगर ट्रायंगलचा बेस आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग आपण इथे एकतर ट्रायंगल कन्सिडर करू शकतो किंवा एरियाजसाठी सिम्बॉल यूज करायचं आहे, त्यांच्या बेसेससाठी सिम्बॉल यूज करायचे आहेत. मग आपण दोन ट्रायंगल्स दिलेले आपल्याला, एक स्मॉलर ट्रायंगल दिलेला आहे आणि एक बिगर ट्रायंगल दिलेला आहे. मग आपण काय करूया, स्मॉलर ट्रायंगलसाठी आणि बिगर ट्रायंगलसाठी सिम्बॉल यूज करूया. लेट A1 B1 be the area and base of smaller triangle and A2 B2 be the area and base of the bigger triangle. And therefore A1 upon A2 is equal to 2:3 ratio of areas of two triangles 2:3 दिलेले आहे. आणखी काय दिलेले आहे आपल्याला, बेस ऑफ द स्मॉलर ट्रायंगल म्हणजेच आपल्याला B1 दिलेला आहे 6 गिवन. दोन ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. टू ट्रायंगल्स have equal height and therefore ratio of areas of two triangles with equal height is equal to ratio of their corresponding bases. काय म्हणायचं रिझन, ट्रायंगल्स ऑफ equal heights. A1 upon A2 2/3 is equal to B1 is given 6 upon B2. by cross multiplying 2 into B2 फर्स्ट प्रोडक्ट आपण घेणार आहोत 3 into 6 सेकंड प्रोडक्ट. हा प्रोडक्ट न करता या 2 ला आपण तिकडे शिफ्ट करणार आहोत. 2 इकडे मल्टिप्लाइड आहे, तिकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. B2 is equal to 3 into 6 upon 2 ने डिवाइड होईल. and therefore B2 is equal to 3 into 3 9. आपल्याला युनिट दिलेलं आहे सेंटीमीटर,
म्हणून आपण इथे युनिट लिहिणार आहोत सेंटीमीटर. पण आपल्याला क्वेश्चनमध्ये B2 असा विचारलेला नव्हता. आपल्याला काय विचारलं, बेस ऑफ द बिगर ट्रायंगल, अँड देअरफॉर द बेस ऑफ बिगर ट्रायंगल इज 9 सेंटीमीटर. अशा प्रकारे फुल सेंटेन्समध्ये आन्सर लिहायचं आहे. तर तुम्हाला हे एक्झाम्पल समजलं असेल. व्हिडिओ पॉज करा, एकदा रीड करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 4. काय दिसतंय बघा, अँगल ABC, अँगल DCB 90 डिग्री दिलेले आहेत. AB इज 6 अँड DC इज 8. फाइंड द रेशिओ ऑफ एरियाज ऑफ ट्रायंगल ABC अपॉन ट्रायंगल DCB. ट्रायंगल ABC आणि ट्रायंगल DCB या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशिओ काढायचा आहे. जर आपण फिगरचं निरीक्षण नीट केलं तर आपल्या असं लक्षात येत आहे की इथे BC हा बेस, दोघांचा कॉमन बेस आहे. मग कॉमन बेस असेल तर त्यांच्या एरियाचा रेशिओ हा त्यांच्या हाईटच्या रेशिओ एवढा असतो. दोन राईट अँगल ट्रायंगल आहेत, हा त्यांचा बेस आहे आणि ह्या त्यांच्या हाईट आहेत. तर आपल्याला त्यांच्या एरियाचा रेशिओ हा त्यांच्या हाईटच्या रेशिओ एवढा घेता येईल. मग कसं लिहिता येईल बघा आपल्याला, BC इज द कॉमन बेस ऑफ ट्रायंगल ABC and triangle DCB, and therefore ratio of areas of triangle ABC upon triangle area of triangle DCB is equal to ratio of their corresponding heights AB upon DC, triangles of equal bases. Therefore area of triangle ABC upon area of triangle DCB is equal to AB is 6, DC is 8, and therefore area of triangle ABC upon area of triangle DCB इज इक्वल टू, रेशिओ आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायचं आहे. 2 ने डिवाइड होईल, 2 6, 2 8. तर अशा प्रकारे रेशिओ नेहमी सिम्पलेस्ट फॉर्ममध्येच लिहायचं आहे. डिवाइड होत असेल तर डिवाइड करून आपल्याला फायनल आन्सर लिहायचं आहे. तर अशा प्रकारे सिंपल एक्झाम्पल होतं. तुम्हाला कळलं असेलच. व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये आन्सर त्याचं लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेऊया. प्रॉब्लेम नंबर 5. सोपा प्रॉब्लेम आहे, लगेचच तुमच्या लक्षात येईल. काय दिलेलं आहे बघा, ट्रायंगल PQS. ट्रायंगल PQSचा एरिया दिलेला आहे 100. ट्रायंगल QRAचा एरिया दिला आहे 110. QRAचा एरिया दिलेला आहे. आणि PM एका ट्रायंगलची हाईट दिलेली आहे 10. तर दुसऱ्या ट्रायंगलची आपल्याला हाईट फाइंड आउट करायची आहे. एरियाशी रिलेटेड एक्झाम्पल आहे, म्हणजे आपल्याला एरियाशी रिलेटेड आपल्या ज्या प्रॉपर्टी आहेत, रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स यूज करावा लागेल. कोणती प्रॉपर्टी यूज करायची, 2 ट्रायंगलचा हा जो बेस आहे कॉमन आहे. मग आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स हॅविंग इक्वल बेसेस ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. मग काय म्हणता येईल आपल्याला, QS इज द कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQS अँड ट्रायंगल QRS. QS इज द कॉमन बेस ऑफ ट्रायंगल PQS and triangle QRS, and therefore ratio of areas of these 2 triangles, area of triangle PQS upon area of triangle QRS
is equal to ratio of their corresponding heights, PM upon RN or NR. Reason लिहायचं आहे, triangles with or of triangles of equal bases. आता आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. Therefore area of triangle PQS is 100 upon area of triangle QRS is 110. PM is given 10 upon NR. Substituting the values from given and therefore by cross multiplying, आपण हा क्रॉस प्रॉडक्ट पहिला घेणार आहोत. 100 into NR is equal to 110 into 10. आपण आता प्रथम 100 ला शिफ्ट करूया. आपल्याला NR फाइंड आउट करायचा आहे. Therefore NR is equal to 110. प्रोडक्ट त्यांचा करू नका, तसंच ठेवा आणि 100 ला शिफ्ट करा. या 0 ला एक 0 कॅन्सल होईल, 0 ला एक 0 कॅन्सल होईल. काय राहिलं बघा, 11 into 1. Therefore NR is equal to 11 into 1 is equal to 11. आपल्याला युनिट दिलेला आहे सेंटीमीटर, मग आपण इथे सेंटीमीटर लिहूया. हे आपलं फायनल आन्सर आहे. सोपं एक्झाम्पल होतं, तुम्हाला समजलंच असेल, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पॉज करायचा आहे आणि तुमच्या नोटबुकमध्ये एक्झाम्पल लिहून काढायचं आहे, आन्सर लिहून काढायचं आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. प्रॉब्लेम नंबर 6. काय दिलेलं आहे बघा, दोन ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत. लेंथ ऑफ अल्टिट्यूड ड्रॉन फ्रॉम पॉइंट T इज 5 and length of altitude drawn from point S is 9. Find the ratio of areas of these two triangles. आपण दोन ट्रायंगलची डायग्राम दिलेली नाही, डायग्राम काढून घेऊया. काय म्हटलेले आहे बघा, अल्टिट्यूड कुठून काढले, पहिल्या ट्रायंगलची T वरून काढलेले. मग T आपण वरती घेऊया. दोन ट्रायंगल्स आपल्याला दिलेले आहेत आणि ते सिमिलर ट्रायंगल्स आहेत. मग आपण त्या सिमिलर ट्रायंगलची डायग्राम काढून घेऊया. पहिल्या ट्रायंगलची अल्टिट्यूड छोटी आहे म्हणून मी तो छोटा काढला, T पासून अल्टिट्यूड काढलेली आहे. दुसऱ्या ट्रायंगलची अल्टिट्यूड S पासून काढलेली आहे. आपण त्या अल्टिट्यूडला नाव देऊया दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, त्यांचे अल्टिट्यूड तुम्हाला दिलेले आहेत आणि एरियाचा रेशिओ तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. कोणती प्रॉपर्टी आपल्याला यूज करता येईल बघा, सर्वात लास्ट प्रॉपर्टी आपण बघितलेली होती. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर साइड्स अँड अल्टिट्यूड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स आर इन प्रोपोर्शन. तिथे मी तुम्हाला एक वेगळी प्रॉपर्टी सांगितलेली होती पार्ट नंबर 10 मध्ये. तर साइड्स अँड अल्टिट्यूड्स और हाइट्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आर इन प्रोपोर्शन. मग आपल्याला रेशिओ ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल ही प्रॉपर्टी इथे यूज करायची आहे. मग आपण गिवन पासून स्टार्ट करूया. काय दिलेले आपल्याला, ट्रायंगल MNT इज सिमिलर टू ट्रायंगल QRS given and therefore ratio of areas of these two triangles, triangle MNT upon area of triangle QRS is equal to ratio of square of their corresponding altitudes TA square upon SB square. आणि रिझन लिहायचं आहे एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल MNT अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल QRS is equal to altitude drawn from point T is 5
and altitude drawn from point S is 9. Substitute the values from given. इथे आपल्याला स्क्वेअर लिहायचं आहे न विसरता. And therefore area of triangle MNT upon area of triangle QRS is equal to 5 square 25, 9 square 81. सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहिता येईल का बघा. तर न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला सेम नंबरने डिवाइड होणार नाही, ऑलरेडी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे. हे आपलं फायनल आन्सर असेल. तर हेही सोपं एक्झाम्पल होतं. तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि तुमच्या नोटबुकमध्ये ते लिहून काढा. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. सोपा प्रॉब्लेम आहे बघा. काय दिलेलं आहे. D is parallel to AB. D is parallel to AB. AD is 5. AD is 5 दिलेला आहे. DC is 3. DC 3 दिलेला आहे. BC is 6.4. बघा BC हा कंप्लीट 6.4 दिलेला आहे आपल्याला. फाइंड BE. डायग्राममध्ये आपल्याला BE दिलेला आहे आणि बिटवीन ची प्रॉपर्टी यूज करून आपल्याला हा 6.4 मायनस एक्स EC ची व्हॅल्यू काढता येईल आणि मग आपल्याला BE फाइंड आउट करायचा आहे. या x ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर या एक्झाम्पलसाठी कोणती प्रॉपर्टी यूज करायची ते आपण यावरून ठरवणार आहे. ट्रायंगलमध्ये जर लाईन पॅरलल असेल तर ती लाईन अदर टू साईडला इक्वल रेशिओमध्ये डिवाइड करते. BPT ही प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची आहे. तर आपण BPT थेरम इथे यूज करणार आहोत. तर अगोदर इथे आपण बिटवीननेस यूज करणार आहोत. काय दिलेले आहे बघा. गिवन पासून स्टार्ट करूया. इन ट्रायंगल ABC काय काय दिलेले आहे बघा. AD दिलेला आहे आपल्याला. AD इज 5, DC इज 3, BC is equal to 6.4 and BE is x. Therefore काय करणार आहोत आपण. बिटवीननेस यूज करणार आहे. B dash E dash C. Therefore BE plus CE is equal to BC. BE आपल्याला डायग्राममध्ये x दिलेला आहे. CE आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि BC दिलेला आहे 6.4 and therefore CE is equal to 6.4 minus x. ठीक आहे. नाउ in triangle ABC segment DE is parallel to side AB given and therefore it divides other two side in proportion. आपल्याला रेशिओ घेताना जर आपण C पासून या रेशिओ घेतला तर दुसरा रेशिओ पण C पासूनच घ्यायचा आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. मग पहिला रेशिओ आपण लिहूया CD अपॉन AD. CD upon AD is equal to CE upon B. CE upon B by basic proportionality theorem. Basic proportionality theorem तुम्ही असं शॉर्ट फॉर्म मध्ये न लिहिता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं लिहायचं आहे. Therefore CD is equal to 3, AD is equal to 5, CE is equal to 6.4 minus x upon x. Therefore by cross multiplying 3 आणि x चा प्रोडक्ट घेऊया आपण. 3x is equal to 5 in bracket
6.4 minus x, therefore 3x is equal to, हा ब्रॅकेट सॉल्व करून घेऊया. 5 into 6.4 minus 5x, therefore 3x is equal to, हा प्रॉडक्ट पहिला करून घेऊया. 5 चोक 20, 2 राहिले, 6 पंचे 30 आणि 2 32. एका प्लेस नंतर डेसिमल आहे. -5x, हे -5x इकडे आणले आपण, +5x होतील. therefore 3x plus 5x is equal to 32, and therefore 5 plus 3, 8x is equal to 32. आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे. 8 ला शिफ्ट करावं लागेल. therefore x is equal to 32. 8 इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होईल. and therefore x is equal to 8 चोक 32. 4 युनिट दिलेलं नाही आहे, मग आपण युनिट्स असं लिहूया. तर अशा प्रकारे एक्सची व्हॅल्यू आपण 4 काढलेली आहे. तर हेही सोपं एक्झाम्पल होतं. तुम्हाला त्याचं सोल्युशन समजलं असेलच. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून काढा. तर प्रॉब्लेम सेट 1 या पार्टमध्ये आपण 7 पर्यंत सॉल्व केलेलं आहे. यापुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते आपण सेकंड पार्टमध्ये स्टडी करणार आहोत. थँक्यू.